नमस्कार मित्रांनो, बेरिंग बेअर चॅनलमध्ये तुमचं मी स्वागत करतो. आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल. आज दिवस आहे 9वा आणि आज आपण ॲनलाइज करत आहे युरो USDमध्ये. बघू शकता एक चॅनल पॅटर्नचं फॉर्म झाले आणि त्यानुसार आपण ट्रेड घेणार आहे टेस्टमध्ये. तुम्ही बघू शकता की 5 मिनिटांमध्ये मार्केटने एक हेड अँड शोल्डर पॅटर्न जसं सपोर्ट झोन तयार केलं आहे आणि त्या सपोर्टचं जेव्हा ब्रेकआउट होणार तेव्हा आपण तिथे एंट्री घेणार. प्रॉपर क्लोजिंग झाल्याशिवाय आपण तिथे ट्रेड नाही घेणार. तुम्ही पण मित्रांनो कधी अशी चुकी करू नका की डायरेक्ट एंट्री घेऊ नका. बघू शकता मार्केटने क्लोजिंग द्यायला आला आहे 5 मिनिटांमध्ये. क्लोजिंग झालेले आपण एंट्री घेतलेला आहे. SL लावतोय आपण $11, $12चं 12.10. 1:2चा आपण ट्राय करूया प्रॉफिट जनरेट करण्यासाठी. जर मार्केट आपल्या फेवरमध्ये आलं, चालू तर आहे आपला प्रॉफिट. $1.21चं प्रॉफिट शो होतं इथे. हेड अँड शोल्डरच्या नेक लाईनला मार्केट रिटेस्टसाठी आला आहे. जर तिथे रिटेस्टमध्ये सक्सेसफुल झाला तर मार्केट आपल्या डायरेक्शनला येऊ शकतो. जर अशा प्रकारचे एखाद कॅन्डल फॉर्म झाले तर मार्केट आपल्या डायरेक्शनला येऊ शकतो. बघू शकता मार्केट परफेक्ट त्याच प्रकारची कॅन्डलने मार्केटने आपल्याला दिले आहे. तर आपल्याला आता टेन्शन घ्यायची गरज नाही. जेव्हा मार्केटमध्ये कॅन्डल नाही फॉर्म होत तेव्हा आपण टेन्शन घेतो, कारण की आपला SL होऊ शकतो. तेव्हा आता टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण त्यावरती SLला मॉडिफाय पण करू शकतो, पण आता सध्या राहू द्या. काय करतोय मार्केट आपल्या फेवरमध्ये चालू आहे. परफेक्ट कॅन्डल. परंतु हेड अँड शोल्डरचा जेव्हा ब्रेकआउट होतो तेव्हा रिटेस्ट झाल्याशिवाय एंट्री घेऊ नका. आपण डायरेक्ट एंट्री घेतलेली, कारण की ट्रेंड लाईन रिट्रेसमेंटमध्ये होत आहे मार्केट म्हणून. बघू शकता $7चा प्रॉफिट चालू आहे आपल्याकडे. $50 आपण डिपॉझिट केलं ते, त्यानुसार $50चे $89 झालेले आहे. तिथे आपण 2-3 दिवस जेव्हा आपण ट्रेडिंग चालू केली तेव्हा लॉसमध्ये असतानासुद्धा आपण प्रॉफिटमध्ये आलेले आहेत, कारण की आपला रिस्क मॅनेजमेंट चांगला असल्यामुळे आपण ट्रेडमध्ये लॉस नाहीत. नवीन बिगिनर जेव्हा ट्रेडिंगमध्ये येता तेव्हा तुम्ही लॉस घेता, कारण की तुमचा रिस्क रिवॉर्ड नसतो. ओव्हर ट्रेडिंग करता. ओव्हर ट्रेडिंगमध्ये खूप जणांना लॉस होतो. मी पण खूप मिस्टेक केल्यात, परंतु आता मिस्टेक नाही करणार. बघू शकता मार्केटने आपल्याला एक प्रॉफिटमध्ये चालू आहे, परंतु फिब लेवलला मार्केटने रिट्रेसमेंट करून एक बुलिश कॅन्डल फॉर्म झाली, त्यामुळे आपण तिथे ऑर्डर क्लोज करतोय. तुम्ही बघू शकता की मार्केटने ज्या तऱ्हेने आपण ऑर्डर क्लोज केली तिथे आपण ब्रेक इव्हन टाकलेलं, पण ब्रेक इव्हन मार्केटने हिट केले असते. आपण ट्रेड क्लोज केली, $5चं प्रॉफिट घेतले. याला तर सायकोलॉजी बोलतात. आणि त्यानंतर क्लोज करण्यानंतर आपण USDCH मध्ये नेक्स्ट तिकडे आपल्याला युरो USD बाईंगसाठी वाटत होता, म्हणून आपण USDCH सेलिंगसाठी बघतोय. आणि मार्केटने कन्सॉलिडेट झोन करून मार्केटने ब्रेकआउट दिलं आहे. 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग होऊन हेड अँड शोल्डरचं ब्रेकआउट होऊ शकतो 1 आवरमध्ये. बघू शकता हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे. नेक लाईन तोडले मार्केटने. जर मार्केटने क्लोज दिलं तर वन साईड आपल्या मार्केट डायरेक्शनला जाऊ शकतो, परंतु आपण 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये ट्रेड घेतो आहे. बघू शकता तुम्ही एक बेरिश कॅन्डलने कन्सॉलिडेट झोन तोडला आणि आपण तिथे एंट्री घेतले. बघूया काय करतो मार्केट. आपल्या फ्लेवरमध्ये जातो की आपला SL हिट करतोय. $12चा आपण SL ठेवलेला आहे. लॉस चालू आहे. मार्केटने रिटेस्टसाठी चालला आहे मार्केट. बघूया रिटेस्टमध्ये सक्सेस होतो की काय करतोय मार्केट. एक ट्रेंड लाईन आहे, डायरेक्शन हा डाऊन ट्रेंड आहे, म्हणून आपण डाऊन ट्रेड घेतलेला आहे.
बघू शकता एक कन्सोलिडेटेड झोन ब्रेकआउट झालेला आहे आणि त्या ब्रेकआउट कॅन्डललाच आपण एंट्री घेतलेली आहे. पण मार्केटमध्ये अशी ब्रेकआउट डायरेक्ट एंट्री तुम्ही घेऊ नका. मी घेतले, बघूया काय करतो मार्केट, लॉस देतो की प्रॉफिट देतो आहे. जेव्हा रिट्रेसमेंटमध्ये सक्सेसफुल होतो तेव्हा आपण नो टेन्शन फ्री होतो आहे. मार्केट तर डायरेक्शनला आला आहे आता प्रॉफिटमध्ये, आपल्या डायरेक्शनला चालू आहे ट्रेड. बघूया किती आपण बुक करू शकतो प्रॉफिट. 3 सपोर्ट झोन आहेत आपल्याला, कारण की तिथनं मार्केट फिरू शकतो. $2 प्रॉफिट चालू आहे. रिट्रेसमेंटमध्ये मार्केट सक्सेसफुल झालेलं आहे. $6 प्रॉफिट जनरेट. 100चा आकडा आपण पार केला आहे. $50 डिपॉझिट केल्यानंतर आपण 100% आपण रिटर्न जनरेट केलेले आहेत. इथं ऑर्डर क्लोज केली तर बघू शकता मार्केटने वन साईड कॅन्डल आपल्या साईडला मुवमेंट दिलेला आहे. जिथनं आपण एंट्री परफेक्ट एंट्री घेतले त्याच लेवलने मार्केट आपल्या फेवरमध्ये आलेलं आहे. बघू शकता. मला अशा दराने कधी कधी भीती वाटते मित्रांनो, कारण की मार्केट वन साईड आपल्या साईडला येतो. जिथे आपण एंट्री घेतो तेव्हा जेव्हा वन साईड मार्केट येतो तेव्हा SL हिट करायची शक्यता असते. बघू शकता 1:1 आपला टार्गेट हिट झालेला आहे. आपण इथे ब्रेक इव्हन पण टाकू शकतो, पण आपण ट्रेड चालू ठेवू. ब्रेक इव्हन हिट पण करू शकतो. एक तर SL एक तर TP घेऊया आपण. ट्रेडमध्ये कन्फर्मेशन चांगलं आहे म्हणून मी ट्रेडला ब्रेक इव्हन नाही टाकत. ओके, TP टू हिट 1:2 आलेलं आहे. ऑर्डर क्लोज केलेला आहे मी. क्लोजिंग बॅलन्स आहे 121. $121 आपलं प्रॉफिट झालेलं आहे. क्लोजिंग केलेलं आहे. बघू शकता मार्केटने वन साईड कॅन्डल आपल्या साईडला फेवरमध्ये दिली आणि त्यानुसार आपण $31.45 आज जनरेट केलेले आहेत. अकाउंट ग्रोथ झालेला आहे. डे 9 डे क्लोज करतो आहे आपण मित्रांनो. अशाच ट्रेडिंग एज्युकेशनल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. तुमचा पण दिवस चांगला जाओ.